उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा अकार्यक्षम होऊन शरीरात उष्णतेचा अत्याधिक साठा होणे. यामध्ये शरीराचे तापमान 40°C पेक्षा जास्त वाढते आणि उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकते. उष्माघाताची लक्षणे: 1. डोकेदुखी तीव्र स्वरूपात जाणवते आणि डोळ्यांवर ताण जाणवतो. 2. त्वचा कोरडी, गरम आणि लालसर होते, तसेच घाम येणे अचानक थांबते. 3. शरीराचे तापमान अचानकपणे 40°C पेक्षा जास्त वाढते आणि शरीर जळत असल्यासारखे वाटते. 4. अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणे हे सुरुवातीची सामान्य लक्षणे असतात. 5. मळमळ, उलटी आणि खाण्याची इच्छा नसणे दिसून येते. 6. हृदयाचे ठोके वेगाने वाढतात आणि श्वासोच्छ्वास विस्कळीत होतो. उष्माघातापासून वाचण्याचे उपाय: 1. उन्हात थेट जाणे टाळा, विशेषतः सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान, कारण या वेळात उष्णता अधिक तीव्र असते. 2. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा ताक सारखे द्रवपदार्थ नियमितपणे प्यावे. 3. हलक्या रंगाचे, सुती आणि सैलसर कपडे वापरणे फायदेशीर ठरते. 4. डोकं, चेहरा आणि शरीर झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा स्कार्फ वापरणे गरजेचे आहे. 5. शक्यतो सावलीत किंवा वातानुकूलित ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा. 6. दररोज आहारात रसाळ फळे जसे की कलिंगड, काकडी, संत्री यांचा समावेश करावा. 7. उन्हात काम करत असल्यास दर 30 मिनिटांनी थोडा वेळ विश्रांती घ्यावी. 8. थंड पाण्याने अंघोळ करणे किंवा अंगावर पाणी शिंपडून शरीर थंड ठेवावे. 9. लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिला यांना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उष्माघात ही गंभीर पण टाळता येणारी स्थिती आहे. थोडी खबरदारी आणि योग्य जीवनशैली अंगीकारल्यास उष्माघातापासून सहज बचाव होऊ शकतो. थंड राहा, सुरक्षित राहा.